मी अनुताई सतीशराव टाले. मी प्रॉपर जालन्याची आहे आणि मला असं RCMमध्ये मी जेव्हापासून आले तेव्हापासून मला एक स्वप्न होतं माझं की आपण माझ्या माहेरी, म्हणजे मी आता सध्या माझ्या माहेरी आहे चिखलीला, तर माझा विश्वास होता की बुलढाणा जिल्ह्यात एक RCMचं चांगलं शॉप असावं. आणि शॉप जर असलं तर इकडे सगळे जे लीडर काम करतात त्या लीडर लोकांना पण एक छान उमेद येईल की आपण एका चांगल्या शॉपमध्ये सामान सेल करतोय आणि आपण इकडं आपले नवीन नवीन लीडर तयार करतोय. आणि जसं मोगलताईचं शॉप आमच्या कानपुडे सरांनी डेव्हलप केलं, आणि मोगलताई नेहमी म्हणतात की एक असं एखादं मडकं थोडंसं लिकीज होतं तर मग ते मडकं कोणी नेत नाही ना, तर सगळ्यांना माहीत असतं की याला छिद्र आहे, याला छिद्र आहे. तर एक पुजारी येतो आणि ते मडकं घेऊन जातो, त्याला ते मडकं महादेवाच्या मंदिरात गळतीसाठी कामी येतं. तर मोगलताई नेहमी म्हणतात की मी अशीच एक त्या मडक्यासारखीच होते आणि माझ्या त्या मडक्याचा उपयोग कानपुडे सरांनी एका गळतीसाठी केला. तर त्यांचं ते बोलणं आणि सगळ्या लीडर लोकांचं बोलणं आणि आमच्या ग्रेट कानपुडे सरांचं जे वागणं आहे, बोलणं आहे, आम्हाला जे ताई म्हणून ते नेहमी नेहमी सपोर्ट करतात. तर मला असं वाटायचं की मला मोगलताईसारखं व्हायला आवडतं, की मोगलताईंनी जसं त्यांच्या टीमला सपोर्ट केला तसं मला चिखलीत जे लीडर असतील बुवा, आदर ग्रुपचे असो, माझे तर जेवढे आहेत तेवढे खूप छोटे लीडर आहेत, पण त्यांनाही मोठं करायचं आहे मला. आणि मला स्वतःला पण या बिझनेसमध्ये एक म्हणजे माझी आता सध्या तर एक टेक्निकलची इच्छा आहे की आपण टेक्निकल झालो पाहिजे. आणि ते होण्यासाठी मला इकडे बॉक्स आणावं लागायचे सामानाची, आणि मला खूप त्रास व्हायचा ते बॉक्स आणताना. मला सगळे हसायचे, नाव ठेवायचे. आणि आमची जी रिच फॅमिली आहे, पवार फॅमिली, आमच्या इकडे खूप मानतात त्यांना. आणि काय बुवा पवारांची मुलगी बॉक्स घेऊन येते आणि सामान सेल करते, सगळे लोक मला नाव ठेवायचे. मला खूप वाईट वाटायचं. पण मी माझ्या आयुष्यात एका म्हणजे ज्या माणसासोबत माझं लग्न झालं ते ग्रेट, म्हणजे माझे अपलाईन आहे ते सतीश टाले सर, त्यांना खूप असं मला NRBत जातात. ते प्रायव्हेट क्षेत्रात जॉब करतात. आणि प्रायव्हेट क्षेत्र म्हणजे काही वाईट नसतं. आपलं घरदार सगळं काही आपण त्याच्यावर डेव्हलप करत असतो. आपल्या लेकरांची शिक्षणं त्या पगाराच्याच भरोशावर होत असतात. पण साईडला फ्रीडम म्हणून आपल्याला भरपूर लोक LIC करतात, कुणी कुणी साईडला बिझनेस करतात, गृहिणी पण खूप काही कामं करतात. तसे मी पण खूप कामं केले. टेलरिंग केलं, ज्वेलरीचं शॉप केलं, त्याच्यानंतर एक रिटेलर दुकानदार म्हणून पण मी कॉलनीत एक शॉप चालवलं. पण मला कुठंतरी वाटतच होतं की नाही नाही, याच्यात आपण नाही लाईफ सेट करू शकत. म्हणून मला असं वाटत होतं की आपलं RCM वंडर वर्ल्ड असावं आणि ते चिखलीलाच असावं, हे स्वप्न होतं माझं. 7 वर्ष झाले मी हे डोळे उघडे ठेवून, डोळे बंद करून स्वप्न बघत होते. पण माझी ग्रेट अपलाईन दिनेश चौधरी सर यांनी मला 2 जुलैपासनं मेडिटेशनमध्ये आणलं. आज 1 वर्ष होऊन गेले की मी सकाळी पहिले मी 5 ते 6 मेडिटेशन करायची. आता मी 4:30 ते 5:30 मेडिटेशन करते. हां, मान्य आहे माझं म्हणजे एवढं इंग्लिश मला येत नसेल किंवा मला चांगलं बाकीच्या लीडरसारखं खूप काही बोलता येत नसेल, पण माझा विश्वास आहे. माझं खूप मी श्रद्धाळू, माझं काम, मला अंधश्रद्धाळू म्हणतात, वेड्यात काढतात मला. पण माझा विश्वास आहे की आपण जरा समजा मेडिटेशनमध्ये काही जर फील केलं तर आपल्यासोबत होतं. मी 2 जुलैच्या अगोदरही मला वाटत होतं की माझं शॉप असावं, माझी टीम असावी, त्या टीमला माझा सपोर्ट असावा. पण माझं गणगोत सगळं विदर्भात आहे आणि मला गणगोतासोबतच राहायला म्हणा, बोलायला म्हणा आवडतं. पण नाही, असं काही नसतं. जेव्हा मी 2018ला RCMमध्ये आले, डिसेंबर 2018, आणि 2019ला कोरोना आला. कोरोनामध्ये मी एवढी धास्तावून गेले की म्हटलं आता तर नॉर्मल लोक मरतायत, मग आपल्याला तर हार्ट डिसीज आहे, आपलं काय होणार. पण नाही, रवींद्र जैन सर, माझी ग्रेट अपलाईन, महादेव आगळे सरांनी मला RCMमध्ये आणलं. त्यांनी मला वाऱ्यावर सोडल्यासारखं सोडून दिलंय. काही करत नाहीत ते मला मदत नाही त्यांची, काहीच नाही. पण त्यांनी आणलं, त्याचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्या अपलाईनचे माझ्यावर उपकार आहे, कारण त्यांनी मला आणलं म्हणून मी RCMमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, मी 10 तोंडे सर तुम्हाला सांगते, मला रवींद्र जैन सरांनी त्यांच्या आईने अशी मदत केली की आईचं त्यांच्याकडे तुमच्या गळ्यात जसं आय कार्ड आहे का तसं आय कार्ड होतं कोरोनामध्ये, कारण त्या होमगार्ड आहेत. आणि रवी सर काय करायचे की त्यांना सोबत बसवायचे आणि मला फायबर बिस्किट खूप आवडायचे. आणि माझा विश्वास काय की मी ते फायबर बिस्किट माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलाला जर दिले तर यांना काही होणार नाही. मी प्रोटीज, जो आपला प्रोटीज वडा आहे तो पण मी वेगवेगळ्या प्रकारे करून खाऊ घालायची. भजी करायची, भुर्जी करायची, आमकं करायची, टमकं करायची, कारण मला माहित होतं की हे जर खाल्लं ना तर प्रोटीन लेव्हल कायम राहील. आणि प्रोटीन जर व्यवस्थित असलं तर माझ्या नवऱ्याला, मुलांना काही होणार नाही. मी माझ्या वडिलांना परमिशन घ्यायला लावली इथनं गव्हर्नमेंटची, आणि त्यांची स्विफ्ट ते घेऊन तिथं आले. आणि मी त्यांना 2-3 महिन्याचा किराणा एकदाच भरून दिला. आणि बिर्याणी, आपली बिर्याणी आणि प्रोटीज वडा
तुळशी ड्रॉप, हे सगळे प्रोडक्ट मी त्यांच्या S5 टॅबलेट त्यांच्या कारमध्ये त्यांना भरून दिले आणि तेलाचे डायरेक्ट म्हणजे इतकं तेलाचा स्टॉक दिला की दिवाळीपर्यंत तेल पुरलं. आणि माझ्या वडिलांना 5.5% निमोनिया निघाला, त्यांना कोरोना झाला. जवळचे नातेवाईक सुद्धा बोलायला तयार नव्हते त्यावेळेला मी त्यांची सेवा केली. माझ्या भावाला विमानाने यावं लागलं, तो 5च दिवस राहू शकला, नंतर तो चालला गेला. पण मी त्यांची कंप्लीट 1 महिना 1.25 महिना सेवा केली आणि माझ्या वडिलांचं मी ह्या सगळ्या प्रोडक्टच्या भरोशावर 2.5 किलो वजन वाढवलं. 5 किलो वाढवायचं सांगितलं होतं, मी 2.5 वाढवलं. 2.5 किलो वाढवण्याची तरतूद त्यांना सांगून दिली आणि त्यांना घरी पाठवलं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांना काहीच झालं नाही. म्हणून मी RCMची खूप आभारी आहे. त्रिलोकचंद छाबडा सरांनी हे प्रोडक्ट माझ्या आयुष्यात आणल्यामुळं मी एक हार्ट डिसीज बाई आहे. माझं वय आता 46 रनिंग आहे. मला कोणीच म्हणत नाही, माझ्या ॲक्टिव्हिटी पाहून तर कोणीच म्हणणार नाही. मी 16 वर्षाच्या मुलीसारखी स्वतःला समजते. कशामुळं? राहण्यामुळं नाही, त्या मटकण्यामुळं नाही, कारण मी व्यवस्थित माझं सगळं शॉप मेंटेन. वाटत नव्हतं माझ्या मिस्टरांना आणि मुलांना की मला बिलिंग येईन व्यवस्थित, मला शॉपमध्ये पाणी आणणं, शॉप स्वच्छ करणं, वरती कोणी आलं तर मीटिंगची व्यवस्था करणं, हे सगळं वाटतच नव्हतं त्यांना मी करेन. पण आज 4था महिना आहे शॉपचा, चालू झाला आता. 4था महिना संपत आलाय, 5वा महिना स्टार्ट होणार आहे 15 जुलैला. पण तुम्हाला सांगते, असे कितीतरी महिने येणार आहे जाणार आहे. आणि मी ॲज ए शॉपकीपर म्हणून फक्त माझ्या सासूबाईंची कृपा आहे आणि माझ्या आईवडिलाची कृपा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे. आणि मी माझ्या भोलेबाबांना आणि स्वामी समर्थ गजानन महाराजांना खूप मानते. आणि त्यांनी मला, म्हणजे मी काहीच करत नाही आहे, मी निमित्त मात्र आहे. आणि मी जसं एका माणसाला लिव्हर फॅटीतून बाहेर काढलंय, तसं हजारो लोकांपर्यंत मला पोहोचायचंय. कारण 16 वर्षाचा मुलगा ड्रिंक करतोय, DJ मध्ये नाचतोय आणि कोणत्याच आईला त्याची पर्वा नसल्यासारखं नाही, असं नाहीये. प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाने हे काही केलं नाही पाहिजे. आणि हे स्ट्रेस घेऊन या व्यसन प्रवृत्तीमुळे बायका घरात अगदी कुजत चाललेले आहे. आणि ते नवरे काय म्हणतात, घराच्या बाहेर निघायचं नाही. मुलगा बाहेर निघून, मुलगी बाहेर निघून रिकामी कामं करतीये. आणि आईला काय म्हणतो नवरा की तू बिलकुल बाहेर निघायचं नाही, बायकोला म्हणतो बिलकुल बाहेर निघायचं नाही. पण तशा कुजलेल्या बायकांना बाहेर काढायची संधी आता RCMमुळं प्रत्येक लेडीजला आलेली आहे. आणि याच्या मागे आपल्या प्रियंका मॅमने आपल्याला फ्रीडम दिलेला आहे. आणि आता इथून पुढं आपल्याला खूप काही करायचंय. तर आपल्याला आपल्या RCM मधले जे भाऊ आहे ते खूप मदत करणारे. खूप क्षेत्रात भाऊ येतात, नावं सांगतात भाऊ आहे, पण भाऊ नसते तसे ते. पण मला RCM मध्ये अनुभव आहे, कारण याच्यात थर्ड क्लास प्रवृत्तीचा, वाईट नजरेचा माणूस आहे, बाई हो. समुद्रात जसं कचरा राहत नाही तसं त्या माणसाला बाहेर फेकलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही इथं बिंदास या. आणि मी नेहमी म्हणते, पदर खोसा आणि कामाला लागा. घरातले कामं करून पार्ट टाइम फक्त किराणा बदला आणि मग नंतर बिझनेसमध्ये या. बघा, लाईफ सेट होणार आहे, सगळ्यांचं लाईफ सेट होणार आहे. आणि प्रत्येकाला फ्रीडम मिळवायचा असेल, कुठेतरी स्वातंत्र्य मिळवायचं असेल, तर एका स्त्रीने शेतीसाठी, कुणी आपल्या बिझनेससाठी, पार्लरसाठी, टेलरिंग काम करत असेल तर RCMचा विचार करा. कष्ट करून तुम्ही फक्त तुमच्या घराचा विचार करणार आहे, पण RCM केल्याने आपल्या समाजाचा, देशाचा विचार होणार आहे. मला दहातोंडे सरांनी हा व्हिडिओ करण्याची संधी दिली आणि त्यांनी माझ्या शॉपला आज पहिली ULP ठेवली. त्याच्याबद्दल मी दहातोंडे सरांचे आणि माझे सगळ्यात ग्रेट भाऊ पंजाबराव बाप्पू सर यांच्या भरोशावर मी आज शॉप चालवते असंही म्हणलं तरी चालतं. कारण माझा तर अजून ग्रुप नाहीये, माझी टीम छोटीशी आहे, पण बापूंची इथं मोठी टीम आहे. मला बापूंनाही सपोर्ट करायचा आहे आणि बापूंच्या मदतीने आणि दहातोंडे सरांच्या वतीने माझं पण इथं खूप मोठं काम होणार आहे. माझं पण, आणि ओढताडीचा बिझनेस मी कधीच केलेला नाही सर, मी कधीच ओढताड केलेली नाही. आणि माझ्या बाबतीत ओढताड केली बी ती सक्सेस होणार नाही. आणि मी बापूंना पण तेच नेहमी सांगते की तुम्ही बिंदास लोक इथं पाठवा, त्यांचं 2 रुपयाचंही बिल मी ठेवणार नाही. आणि माझे काही प्रोडक्ट एक्सपायर झाले ना, ते मी घरी खाते, पण मी लोकांना देत नाही. त्यांना मी सांगते की नाही, ते एक्सपायर झालेले राहू द्या, ते आम्ही घरी वापरतो. पण तुम्हाला सांगते, मी माझं आश्वासन देते की जसं माझ्या सासूने आणि माझ्या नवऱ्याने मला मदत केली, माझ्या भावानी, माझ्या वहिनीनी, माझ्या सगळ्या पवार फॅमिलीनी, माझ्या गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, तसं सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि RCMच्या खरेदीला येण्याचा विचार करावा. आणि माझ्याकडून कुठलीच म्हणजे हलगर्जीपणा मी करणार नाही, याचं मी आश्वासन देते. मला दहातोंडे सरांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. आणि जय RCM. आणि आपण की सोल है तो मुमकिन है आणि मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. बिलकुल ताई, धन्यवाद. आणि ही व्हिडिओ बनवण्यामध्ये माझा पण स्वार्थ आहे, कारण स्वार्थाशिवाय काहीच करायला नाही पाहिजे, है की नाही. आणि हे व्हिडिओ मी आपल्या जे कानपुडे सर आहे, माझे पण फेवरेट आहेत ते, आणि सर मला ओळखतात.
मी त्यांना पण पाठवणार आहे येस आणि तुमचा हे व्हिडिओ हां तुम्हाला पण पाठवणार आहे. येस तुम्ही किती लोकांना पाठवसाल, किती लोक प्रेरणा घेतील मला माहीत नाही, पण या व्हिडिओच्या भरोश्यावर मी आता खूप मोठं काम करणार आहे. येस आणि आत्तापर्यंत तुम्हाला जे सगळे भाऊ भेटले ते सगळे एक एक तोंडाचे आहे. हां मी 10 तोंडे आहे येस आणि मी इथं चॅलेंज घेतो आणि कानपुडे सरला बी माहीत आहे हां मी जिथं चॅलेंज घेतो. मी खूप मोठ्या टीमला खूप मोठं केलेलं आहे, येस आहे की नाही. तर आपण या दुकानाला, बापूच्या टीमला, तुमच्या टीमला जसं तुम्ही मानत नाही कोणाची टीम, कानपुडे सर मानत नाही, तसं आम्ही बी मानत नाही. ओढाताणी तर नकोच, चुकूनही नको, आहे की नाही. येस येस हां, तर आपण मिळून करू ताई. आज आपली पहिली भेट आहे. फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे, हां हे व्हिडिओ अजून 1-2 मिनटं लांब झाला तर चालते, हां पण तुमचं एज्युकेशन सांगा. तुम्ही मला एज्युकेशन सांगत होते, काय काय शिकलं तुम्ही ते एकदा सांगा. म्हणजे एवढी शिकलेली लेडीज जर हे करू शकते हां तर बाकीच्याला खूप मोठा मॅसेज ते राहील ताई. येस ओके. सर मी 1ली ते 4था वर्ग मी मुंगसिरीला शिकले प्रायमरी स्कूलमध्ये. नंतर मी शिवाजी हायस्कूल कॉलेज, सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज आणि त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन नंतर ITI केलं. ITI का केलं मी, कारण मला थोडं इंग्लिश विषयाची भीती वाटायची, म्हणजे मला इंग्लिश जमायचंच नाही. मग मी काय केलं की ITI केलं, पण ITI मध्ये थेअरी वगैरे जे काय वर्ड यायचे तर ते मी लर्न करून मी त्याच्यात एकदम परफेक्ट बोलायची. मग सगळे म्हटले की काय इंग्लिशला भ्यायचं, म्हणजे आपण काय करतो की कोणत्याही विषयाला भिल्यामुळं आपलं थांबतं. आणि मग नंतर मी RCM मध्ये आले तर त्याच्यात किसोलची प्रियांका मॅमनी रेंज आणली. आज माझ्याकडं किसोचं एकही प्रोडक्ट नाही आहे की ते माझ्याकडं नाही आहे. आणि सांगायचं म्हणजे कौतुकाची गोष्ट अशी आहे की मी बापूंना त्या दिवशी माझ्या हाताने टिक्का लावला सिंदूरचा. ते म्हणले ताई मला इन्फेक्शन होतं. मी म्हटलं बापू तुम्ही आपला सिंदूर लावा, तो रेड कलरचा आहे, टिक्का रेडच कलरचा असतो, तुम्ही सिंदूरचा टिक्का लावत चला. तर बापू रोज टिक्का, त्यांची आवड होती सिंदूर म्हणजे टिक्का लावायची. तर बापूंनी तो निर्णय घेतला, कारण त्या दिवशी मी गुरुकुल केलं होतं आणि गुरुकुलमध्ये बऱ्याच दादांनी सांगितलं होतं की ते RCMचे किसोलचे काय काय प्रोडक्ट वापरतात मेकअपचे. आणि त्याच्यात त्यांनी एका दादांनी सांगितलं होतं की मी सिंदूर वापरतो. आणि मला सगळे म्हणजे मोठ्या लाईन ग्रेट आपल्याला आल्या की सर वगैरे म्हणतात, पण मला ते नाही आवडत. मला मॅम सर म्हणायला आवडत नाही. मी ताई आणि भाऊ दादा ह्याच शब्दात उल्लेख करते. जर ऑफलाईनला जर माझं काही म्हणजे वाटलं तर त्याबद्दल खूप खूप म्हणजे मी माफी मागते, पण माझ्या तोंडात काही सर मॅम येत नाही. त्याच्यामुळं मला तरी वाटतं की सर आणि मॅम म्हणल्यापेक्षा भाऊ आणि ताई म्हणून आपण खूप पुढे जाणार. बिलकुल बिलकुल. आणि मी तुम्हाला सोबती भेटलो आता. येस मी प्रत्येकाला ताईच म्हणतो, आहे की नाही. आणि ते सिनियर ज्युनियर काहीच नाही, ते एक पदवी आहे किंवा एक मान आहे. हां पण त्या सगळ्यापेक्षा मोठा मान मी तुम्हाला ताई म्हणणं आणि तुम्ही मला भाऊ म्हणणं, हे याच्यापेक्षा मोठं काय. काय तर हे आमच्या ताई आहेत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना हे शॉप बी दाखवून देतो, किती टापटीप त्यांनी ठेवलेलं आहे. आणि सगळे प्रोडक्ट त्यांच्याकडे अवेलेबल राहतात, तुम्ही पाहू शकता. आणि हे व्हिडिओ ताई पूर्ण आता मी यूट्यूबला टाकणार आहे, येस त्याच्यामुळे हे सगळीकडे जाणारच आहे. तर बस पूर्ण आहे. आपण सगळ्यांनी आता तयारी करू. चिखलीला आम्ही याच्या आधी बी खूप वेळा मेहनत घेतली, आहे की नाही, पण ती मेहनत आमची फळाला नाही आली. त्याच्यामागचे कारण म्हणजे सगळ्यात मोठं दुकानाचं प्रॉब्लेम. आणि आता ते तुम्ही सॉल्व्ह केलं, हे तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा शब्द देतो आहे तुम्हाला की आपण या दुकानाचा सेल बिलकुल वाढवून दाखवू, इथून पुढे दिसेल. आणि मी इथून तुम्हाला शब्द बी देतो, सगळे येणार आहे इथं, कानपुडे सर बी येतील, सगळेच येतील, आहे की नाही. डबल तुम्हाला सर्व्हिस झाली चालते, पण सर्व्हिस नाही भेटली असं नाही झालं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला शब्द देतो या व्हिडिओच्या माध्यमात, मी इथून लगातार 6 महिने, कमीत कमी 6 महिने, तसं तर परमनंट येणार आहे. आणि याच्या आधी बी आलो, येणार आणि येत राहणार आहे की नाही. तर आमचा बी खूप सपोर्ट राहील ते तुम्हाला. आणि हे शॉपचा सेल कसा वाढत नाही ते मी आता पाहतो. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. या ताई नवीन आल्या, यांचे बी धन्यवाद. मला नाव माहीत नाही, पण व्हिडिओमध्ये आल्या ते बी आता हां जे बी असेल, पण आता व्हिडिओमध्ये आले, आपण एवढे जण आलो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.